नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूमितीचे एक प्रकरण म्हणजे समभुज त्रिकोण पाहणार आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. या समभुज त्रिकोणामध्ये आपण सुरुवातीला आकृती पाहून घेऊ, आकृतीनंतर त्याची सूत्रे पाहू आणि सोबत त्यांचे गुणधर्म पाहून घेऊ आणि नंतर आपल्या गणिताला सुरुवात करू. तर पहा, या नावामध्येच दिलेलं आहे तुम्हाला, पहा तर समभुज त्रिकोण. काय म्हटलंय? समभुज त्रिकोण. मग यामध्ये पहा, सम म्हणजे सारख्या आणि भुज म्हणजे काय तर बाजू. मग सारख्या बाजू असणारा त्रिकोण म्हणजेच म्हटलं जातं त्याला समभुज त्रिकोण. तर या ठिकाणी पहा, या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू कशा आहेत? समान आहे, सारख्या आहे, एकरूप आहे. तर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला ही बाजू आणि ही बाजू. ए हा बी आणि हा सी. कोणाला नाव दिले आहेत मी? काय? ए, बी आणि सी. तर पहा, या ठिकाणी म्हटलं आहे आपल्याला, पहा तर हे तिन्ही जेव्हा बाजू सारख्या आहे तर याचा अर्थ याचे तिन्ही कोण सारखे असायला पाहिजे. हे लक्षात काय असायला पाहिजे? तिन्ही कोण सारखे असायला पाहिजे. ठीक आहे. तर या आकृतीवरचे आपण काय पाहणार आहे आता? गुणधर्म. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. ए बी एकरूप, बी सी एकरूप, ए सी. याचा अर्थ काय? तर हे बघा, ए बी एकरूप, बी सी एकरूप, ए सी म्हणा किंवा सी ए म्हणू शकता तुम्ही. याचा अर्थ या तिन्ही बाजू कशा दाखवल्या? यामध्ये गुणधर्मामध्ये सारख्या बाजू दाखवल्या आहेत. हे लक्षात. चला सेकंड पहा, या ठिकाणी काय म्हटलंय? कोण ए एकरूप, कोण बी एकरूप, कोण सी. मी आताच सांगितलं आहे तुम्हाला की तिन्ही कोण कसे असते? एकरूप असते. जे हा कोण आणि हा कोण म्हणजे कोण ए, कोण बी, कोण सी, हे तिन्ही कोण कसे एकरूप आहे. म्हणून इथं म्हटलं आहे पहा, कोण ए एकरूप, कोण बी एकरूप, कोण सी. हे लक्षात. त्यानंतर पहा तिसरा गुणधर्म, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी. या तिघांची बेरीज किती आहे? तर 180 अंश आहे. आता तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाच्या आंतरबाजूची किंवा त्रिकोणाच्या आंतरकोणाचे माप किती? त्रिकोणाच्या आंतरकोणाचे माप किती? तर ते असते 180. किती असते? 180. मग मला सांगा, कोण किती आहे? 1 2 3. मग समजा याला 3 ने जर भागला आपण तर किती निघते? 60 अंश. म्हणजे 60 अंश काय आहे? तर प्रत्येकी कोणाचं माप आहे 60 अंश. याचंही 60 अंश असायला पाहिजे आणि याचंही 60 असायला पाहिजे. कारण समभुज त्रिकोण आहे ना, म्हणून काय? तर हे कोणही काय असायला पाहिजे? यांचे सारखे असायला पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी प्रत्येकी 60 60 60 असल्यामुळे त्यांची बेरीज किती होते? तर 180 होईल. हे लक्षात. त्यानंतर पहा, बाह्य कोणाचे माप. बाह्य कोणाचे माप म्हणजे काय? हा आंतरकोन झालाय. हा काय झालाय? अंतरकोन. हे बी काढून टाकतोय. हा झालाय आपला काय? अंतरकोन. मग आता बाह्य कोण किती मापाचा? बाह्य कोण किती मापाचा? मला सांगा, सरळ रेषा कितीची असते? ही सरळ रेषा आहे 180 मापाची. हे माहिती आहे आपल्याला. सरळ रेषा 180 ची आहे. मग 180 मधून समजा 60 वजा केले मी, 180 वजा 60 केले तर 120 अंशाचा हा कोण मिळते तुम्हाला. हे लक्षात. म्हणून म्हटलं आहे की बाह्य कोणाचे माप किती? 120 अंशाची. हे लक्षात. आता याच्यावर आधारित गणित सोडवताना जे काही सूत्र वापरायचे ते पाहून घेऊ आपण. पहा, तर मला एक सांगा, परिमिती म्हणजे काय? हे लक्षात. परिमिती म्हणजे काय? तर या सर्व बाजूंची बेरीज. हे लक्षात. काय? या सर्व बाजूंची बेरीज, या बाहेरील सर्व बाजूंची बेरीज. मग मला एक सांगा, आता इथे जर समभुजच म्हटलाय, याचा जर आपण हे घेतलाय 5 सेमी घेतलाय, याचा अंतर काय घेतलाय? 5 सेमी. याचा अर्थ काय? हाय 5 सेमी, हाय 5 सेमी, हाय 5 सेमी, म्हणजे याचं उत्तर काय? 15 सेमी. हे लक्षात तुमच्या. ठीक आहे. समभुज असल्यामुळे तिन्ही बाजूंची बेरीज काय? सारखीच असणार आहे. मग या ठिकाणी पहा, परिमिती सूत्र दिलंय आपल्याला, बरोबर 3 गुणिले बाजू. हे लक्षात. चला त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे काय? तर हे बाहेरील माप नाही, तर आतमधला हा पूर्ण एरिया. हा आतमधला पूर्ण एरिया. जसं मी हा एखादा पंजा इथे ठेवत आहे, असा हात ठेवत आहे, जेवढा भाग याने व्यापला आहे ते पूर्ण म्हणजे काय? आपलं काय राहील? पूर्ण आतमधलं काय राहील? त्याचं क्षेत्रफळ असेल. ठीक आहे ना. चला त्यानंतर उंची. आता उंची म्हणजे काय? याचं पहिले सूत्र पाहून घेऊ. काय म्हटलंय? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. राहील लक्षात. चला त्यानंतर पहा, आता उंची म्हटलाय. उंची म्हणजे काय? तर पहा, इथून हा लंब टाकतोय मी या ठिकाणी असा. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? तर उंची म्हटलं जातं. लक्षात. काही मुलांना असं वाटते की ही उंची असायला पाहिजे. ही उंचीच असते, पण ही तिरकस उंची असते. कशी असते ती? ही तिरकस उंची आहे आणि ही आहे उंची. हे लक्षात. तर उंचीचं सूत्र काय आहे आपल्याकडे? तर वर्गमुळात 3 भागेला 2 गुणिले बाजू. लक्षात असू द्या, या ठिकाणी वर्गमुळात 3च आहे. इथे 4 आहे, इथे 2 आहे. इथे बाजूचा वर्ग आहे तर इथे फक्त बाजू आहे. हे लक्षात. वारंवार याच्याकडे थोडं लक्ष द्या. सूत्र पाठ करून टाका. आता आपण याच्यावर आधारित गणित बघणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 1 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय पहा, समभुज त्रिकोणाची एक बाजू 20 सेमी असेल तर त्याची परिमिती काढा. काय काढायचे, फक्त बाजूवरून परिमिती काढायची. आपल्याला परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला, काय दिलंय 3 गुणेला बाजू. पहा या ठिकाणी लिहून घेऊ, परिमिती बरोबर काय तर 3 गुणेला बाजू. बाजू किती दिली आहे, फक्त आपल्याला 20. येईल लक्षात, सूत्र पाठ असेल तर लवकर उत्तर मिळते. येईल लक्षात. आता हे तर बेसिक आहे बिलकुल, ठीक आहे. याच्या नंतरचे गणित थोडे अवघड आहे, ते व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, ठीक आहे. तर यामध्ये पहा लक्ष देईल तुमच्या, किंवा डायरेक्ट आपल्याला 20 जसं 20 म्हणजेच काय तर 60 असे उत्तर सांगते. पण सूत्रानुसार जाऊ आपण. परिमिती बरोबर काय, मग 3 दुणे 6 आणि हा एक 0. म्हणजे काय राहील तुमचं, परिमिती किती राहील तर 60 सेमी असेल. कारण हे सेमी एककात विचारलं आहे तर उत्तर काय राहील, सेमी मध्येच राहील. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच पहिला, त्याच्यामधलं गणित नंबर हे दुसरं. पहा, समभुज त्रिकोणाची एक बाजू 6.5 सेमी असेल, पॉइंट मध्ये दिलेला आहे 6.5 सेमी असेल तर त्याची परिमिती काढा. किती काय काढायची आपल्याला, परिमिती काढायची आहे. तर त्याच पद्धतीनं परिमिती बरोबर काय तर 3 गुणेला बाजू किती आपले 6.5 यांचा गुणाकार करायचा. लक्ष द्या, परिमिती बरोबर 3×5 15, 1 राहिला, 3 सक 18 आणि 1 19. येईल लक्षात. चला तर इथे पहा, एक घरा अगोदर पॉइंट आहे, इथे एक घरा अगोदर पॉइंट आहे. म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला 19.5 सेमी. 19.5 सेमी. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, समभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असेल. किती, 24 सेमी असेल तर त्याची एक बाजू काढा. आता याच्या पूर्वीचं गणित काय, बाजूवरून परिमिती काढली आपण, आता परिमितीवरून बाजू काढत आहे, उलट सोडवायचं आहे. मग यांनी दिलेली परिमिती जी आहे ती लिहून घ्या. परिमिती सूत्र काय दिलं आहे आपल्याला, पहा परिमिती बरोबर काय तर 3 गुणेला बाजू. हे सूत्र आहे आपलं. काय परिमिती सूत्र काय, 3 गुणेला बाजू. परिमिती यांनी दिली आहे ते पहिले लिहून घ्या. लक्षात घ्या, भूमितीचे गणित सोडवताना गणित लिहिण्यापूर्वी पहिले सूत्र लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाते. येईल लक्षात. तर पहा 24 बरोबर 3 जशा तसल्या. बाजू दिलेला आहे का, बाजू दिलेला नाहीये, मग बाजूच्या ठिकाणी घेतोय मी x. बस झालंय. काय करता येईल पहा, हा x असाच ठेवा, हा 24 जशाच्या तसा, हा 3 गुणाकारातला पुढे जाईल भागाकारात. म्हणजे 3 1 3 आणि 3 8 24. म्हणजे उत्तर काय राहील तुमचं 8 काय सेमी एककात असेल. येईल लक्षात. चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, काय म्हटलं आहे, प्रकार नंबर दुसरा, तोच प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा बघू. समभुज त्रिकोणाची परिमिती 48 सेमी असेल तर त्याची एक बाजू किती. आताच काढलाय आपण याच पद्धतीचं, ठीक आहे ना. 48 सेमी असेल तर त्याची एक बाजू किती. मग परिमिती सूत्र पाठ झालं असेल तुम्हाला. आता परिमिती बरोबर काय तर 3 गुणेला काय असायला पाहिजे बाजू. हे झालं सूत्र. मग परिमिती लिहून घेतोय मी 48 बरोबर काय 3 गुणेला बाजू आपल्याला काढायचं आहे म्हणजे x. ओके. चला एक रेट काढण्यासाठी काय, हा x असाच ठेवा. 48 हा जो गुणाकारातला 3 आहे इथे भागाकारात न्या. बस झाला. 3 1 3 बघा, 3 1 3 इथे राहिला 1, 3 सक 18. येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला 16 सेमी. येईल लक्षात. 16 सेमी या गणिताची काय राहील बाजू असेल. ठीक आहे ना. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पालक्षित प्रकार नंबर हा 3 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. समभुज त्रिकोणाची उंची 8 वर्गमुळात 3 सेमी असेल. काय दिलाय 8 वर्गमुळात 3 सेमी असेल तर परिमिती किती. आपल्याला काय काढायचे, परिमिती काढायची आहे. तर उंचीचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. पहा उंची दिली, उंची सूत्र दिलाय आणि या ठिकाणी आपल्याला उंची दिली आहे. तर उंचीचं नेमकं सूत्र काय आहे ते पाहून घेऊ आपण. उंची बरोबर काय, पहा उंची बरोबर दिला आहे वर्गमुळात 3/2 गुणेला काय तर बाजू. ओके, हे झालं आपलं सूत्र. हे सूत्र पाठ करून टाका लवकर. ठीक आहे ना. चला तर आता उंची म्हटलाय तर उंची यांनी दिली आपल्याला किती 8 वर्गमुळात 3. ठीक आहे बरोबर. हे सूत्र इथे वापरतोय मी. पहा वर्गमुळात 3/2 गुणेला बाजू. बाजूचा डायरेक्ट एक बाजू ठेवू शकता किंवा x ठेवू शकता तुम्ही. हे लक्षात काही अडचण नाही. तर x रेट म्हणजेच आपली बाजूने केला. आता पहा लक्ष द्या. बरोबर हा x रेट होतो आहे. हा 8 वर्गमुळात 3 जसेच्या तसा लिहिलाय. आता छेदामधला जो अंक इकडे अंशामध्ये जाईल आणि अंशामधले वर्गमुळात जो 3 आहे तो छेदामध्ये येईल. लक्षात. ठीक आहे. आता म्हणून मला सांगा वर्गमुळात 3 कटला
राहिला काय तर 8 दुने 16. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण बाजू किती तर 16 बरोबर x. 16 ही निघाली आपली बाजू. मग आपल्याला विचारलं काय तर आपल्याला विचारला परिमिती किती, परिमिती काढायची आहे. मग परिमिती सूत्र तुम्हाला माहिती आहे काय तर परिमिती बरोबर 3 गुणिला काय तर बाजू. 3 गुणिला काय बाजू. मग परिमिती काढण्यासाठी करायचं काय 3 असंच लिहून टाकतो आणि आता आपल्याला मिळाली बाजू तर बाजू या ठिकाणी लिहून टाका. बस झालंय. काय करता येईल परिमिती बरोबर 16 त्रिक 48 हे झालं आपलं उत्तर. हे सेमी एककात असेल. हे लक्षात पहा. सुरुवातीला काय काढलं आहे आपण यांनी आपल्याला उंची दिलाय म्हणून उंची सूत्र वापरलं आहे. लगेच उंची म्हटल्याबरोबर उंची सूत्र समोर लिहा. त्याने दिलेली रेट उंचीच्या खाली लिहा. हे लक्षात यावरून आपली काय मिळते बाजू आणि बाजूवरून काय काढतोय आपण परिमिती. हे तर याच्या पूर्वीच प्रकार पाहिला आपण. ठीक आहे ना. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. त्याच पद्धतीचं गणित आहे. समभुज त्रिकोणाची उंची 32 वर्गमुळात 3 सेमी असेल. काय 32 वर्गमुळात 3 सेमी असेल तर त्याची परिमिती किती. आता काय काढायचं परत आपल्याला परिमिती काढायची आहे. मग आपण या उंचीवरून काय काढून घ्यायला लागेल आपल्याला पहिले बाजू. तर पाहू उंचीचं सूत्र माहिती असेल तुम्हाला तर सांगा. उंची बरोबर काय तर वर्गमुळात 3/2 गुणिला काय बाजू. ओके आपण बाजूच्या ठिकाणी x लिहू शकतो. हे पूर्वी सांगितलंय मी तुम्हाला. चला तर उंची किती दिली आहे 32 वर्गमुळात काय 3. हे लक्षात. चला काय दिलंय बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिला x. बाजूच्या ठिकाणी मी x ठेवला आहे. ठीक आहे. परत हा x हा 32 वर्गमुळात 3 जशाच्या तसा. ठीक आहे. छेदामध्ये काय येईल तर वर्गमुळात 3 हे येईल आणि अंशामध्ये काय जाईल तर 2 जाईल. बस झालाय. वर्गमुळात 3 कटला म्हणजे 32 दुणे किती 32 चे दुप्पट किती तर 64. मग बघा 64 बरोबर x हे झाली आपली काय बाजू. हे सेमी एककातच असेल. ओके चला त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर परिमिती काढून घ्यायची आहे. मग परिमिती सूत्र तुम्हाला माहिती आहे. परिमिती बरोबर काय 3 गुणिला बाजू. येईल लक्षात. मग मला सांगा परिमिती काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला बाजू. बाजू आहे आपल्याकडे 64. मी या ठिकाणी लिहून टाकू. पहा परिमिती बरोबर हा 3 गुणिला बाजू किती 64. बस झालं. या दोन संख्यांचा किंवा अंकांचा गुणाकार म्हणजेच आपली परिमिती असेल. तर पहा परिमिती बरोबर 3 चोक 12 एक राहिला 3 सक 18 आणि 19 काय राहिलं 192 सेमी. हे लक्षात 192 सेमी काय आहे आपली परिमिती असेल. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा आपण वेगळा प्रकार बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. समभुज त्रिकोणाची बाजू 18 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काय काढायचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि बाजू आपल्याला दिली आहे. मग क्षेत्रफळात सूत्र लिहून घेऊ. सुरुवातीला आपण क्षेत्रफळात सूत्र दिलं आहे पहा. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग गुणिला काय बाजूचा वर्ग. येईल लक्षात. हे आहे क्षेत्रफळात सूत्र. मग काय करता येईल आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. बाजू त्यांनी दिलं आहे. मग या ठिकाणी परत क्षेत्रफळ लिहून घेतोय. क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात 3/4 आणि गुणिला बाजू म्हणजे किती दिले 18. मग 18चा काय करायचा वर्ग. मग आपण लिहून घेऊ 18 गुणिला 18 म्हणजेच काय झाला हा 18चा वर्ग. येईल लक्षात. चला मग आता 4 ने याला भागायचं आहे. मग याचे निम्मे करतो. 4 चे निम्मे 2 आणि 18 चे निम्मे 9. परत 2 ने जर 18ला भागत किती राहते 9 म्हणजे राहिलं काय 9 81 वर्गमुळात 3. मग आपण पूर्णांक हा सुरुवातीला लिहित असतो म्हणजेच पहा तर क्षेत्रफळ बरोबर 9 किती 81 आणि वर्गमुळात किती राहील हे 3. हे लक्षात. कधी लक्षात घ्यायचं पूर्णांक हा सुरुवातीला लिहायचं आणि नंतर वर्गाच्या संख्या नंतर आल्या पाहिजे. येईल लक्षात. चला तर लिहून टाका. उत्तर काय राहिलं आपलं हे 81 वर्गमुळात 3 चौरस सेमी. ठीक आहे. चला लिहून टाका. येईल लक्षात तुमच्या. चला त्यानंतर याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पालकच्या प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. येईल लक्षात. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर पाहू आपण या ठिकाणी काय करता येईल. क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळात सूत्र लिहून घेत आहे. क्षेत्रफळ बरोबर काय तर वर्गमुळात 3/4 गुणिला काय बाजूचा वर्ग. हे झालं आपलं क्षेत्रफळाचं सूत्र. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं हे काय झालंय सूत्र झालंय. मग क्षेत्रफळ काढून घेण्यासाठी बरोबर काय तर वर्गमुळात 3/4 गुणिला काय 8 म्हणजेच 8चा काय तर वर्ग. 8 गुणिला 8 8 64 लिहू शकता किंवा 8 गुणिला 8 हे केलं तरी चालेल. पहा या ठिकाणी
4 1 4, 4 2 8. आता राहिलं काय तर क्षेत्रफळ बरोबर काय असायला पाहिजे 8 2 16 आणि वर्गमुळात 3 जसेच्या तसा. हे लक्षात म्हणजे उत्तर काय आपलं क्षेत्रफळ बरोबर 16 वर्गमुळात 3 चौरस सेमी. चौरस सेमी. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा आपण वेगळा प्रकार बघू. पालक्षेत्रा प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. समभुज त्रिकोणाची परिमिती 42 सेमी असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल. काय म्हटलंय परिमिती दिली आहे 42 सेमी आणि आपल्याला म्हटलं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. हे लक्षात. मग याच्यामध्ये आपल्याला बाजू महत्वाची आहे. बाजू पहिले काढून घ्यावा लागेल. तर पहा परिमिती सूत्र वापरतो आहेत मी. परिमिती सूत्र काय दिलं आहे परिमिती बरोबर 3 गुणिला बाजू. क्षेत्रफळ सूत्र काय वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. दोन्ही सूत्र आपल्याला यूज करायचे आहेत. तर पहा लक्ष द्या परिमिती किती आहे. परिमिती सूत्र लिहून घेतो पहिले. परिमिती बरोबर 3 गुणिला काय तर बाजू. ओके 3 गुणिला काय बाजू. मग मला सांगा परिमिती किती दिली आहे 42 बरोबर 3 गुणिला बाजूच्या ठिकाणी x ठेवत आहे. आपल्याला काढायचं काय आहे तर पहिले बाजू काढून घेऊ. तर बरोबर हा x हा 42 जशीच्या तसा छेदामध्ये काय जाईल गुणाकारातला हा 3 भागाकारात. 3 1 3 1 राहिला 3 चौक 12 बरोबर x. म्हणजे आपली बाजू किती मिळाली आहे 14. नीट लक्षात बाजू किती मिळाली आपल्याला 14. मग मला सांगा यांनी म्हटलं काय आपल्याला काढून काय घ्यायचं आहे तर क्षेत्रफळ किती. मग मला सांगा क्षेत्रफळाचं सूत्र काय. क्षेत्रफळ बरोबर काय तर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. काय बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग क्षेत्रफळात सूत्र यूज करण्यासाठी आपल्याला बाजू गरजेची होती. बाजू आपण पहिलेच काढून घेतला आहे. तर हा क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात 3/4 गुणिला बाजू. बाजू किती आहे तर 14. मी या ठिकाणी लिहितोय 14 गुणिला 14. हे लक्षात. चला काय होईल पहा 4 ने याला भाग देतोय. पहा 4 च्या निम्मे 2 आणि 14 चे निम्मे 7. निम्मे करणे म्हणजे 2 ने भागणे असते. हे लक्षात. चला परत 2 ने भागा कितीला 14 ला म्हणजे किती राहिले 7. मग हे उत्तर किती मिळते तुम्हाला पहा तर क्षेत्रफळ बरोबर 7 7 49 आणि हे वर्गमुळात किती 3 असं मिळते तुम्हाला उत्तर. 49 वर्गमुळात 3 चौ सेमी एकक. ठीक आहे चौ सेमी. आपण सेमीचा वर्ग पण लिहू शकता. या ठिकाणी काय लिहिता येईल तुम्हाला असं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं सेमीचा वर्ग सुद्धा लिहिता येईल. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. या गणिताचं उत्तर काय आणि कशा पद्धतीने काढलं. परिमिती त्याने दिली आहे. परिमितीवरून आपण बाजू काढून घेतली आणि बाजू मिळाल्यानंतर क्षेत्रफळ काढलं. क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला 49 वर्गमुळात 3. हे लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पालक्षेत्रा प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलंय समभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेमी असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल. सेम तसंच गणित आहे. आपल्याला परिमितीवरून क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहिले परिमितीवरून काय काढू आपण बाजू काढून घेऊ. तर पहा परिमिती सूत्र यूज करू. परिमिती बरोबर काय तर 3 गुणिला बाजू. ठीक आहे ना. चला तर काय करता येईल आपल्याला परिमिती किती दिली आहे आपल्याला परिमिती दिली आहे त्यांनी 36. हा 36 बरोबर 3 गुणिला x. x म्हणजेच बाजू. हा चला तर काय होईल हा x इकडे काय राहील 36 भागाकारात काय जाईल हा 3. हे लक्षात. 3 1 3 आणि 3 2 6 बरोबर x. म्हणजे बाजू किती मिळाली आहे गणिताची आपल्याला तर 12. हे लक्षात. आता याच्यावरनं काय काढून घ्यायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. काय बाजूचा काय वर्ग. हे लक्षात. चला मग काय करता येईल हा क्षेत्रफळ परत लिहून घेतोय. क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 जशीच्या तसाच ठेवा गुणिला बाजू मिळाली ना आपल्याला किती 12. मग 12चा वर्ग 144 करू शकता तुम्ही कारण बाजूचा वर्ग आहे. तरी सुद्धा इथे 12 गुणिला 12 लिहिलं तरी चालेल काही अडचण नाही. ठीक आहे ना. चला तर काय होईल मग या ठिकाणी 4 1 4 4 त्रिक 12. ओके. मग काय सोडवता येईल याच्यामध्ये क्षेत्रफळ बरोबर काय तर 12 त्रिक 36 आणि वर्गमुळात 3 जशीच्या तसा. हे लक्षात. मग हा काय लिहिता येईल आपल्याला कोणत्या एकात लिहिता येईल सेमीचा वर्ग. हे लक्षात. चला तर लिहून टाका आपला या गणिताचं उत्तर काय तर क्षेत्रफळ बरोबर 36 वर्गमुळात 3 सेमीचा वर्ग. हे लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा आपण एक नवीन प्रकार बघू. पालक्षेत्रा प्रकार नंबर हा 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय समभुज त्रिकोणाची उंची 5 वर्गमुळात 3 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती. काय काढायचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे कशावरून उंचीवरून. तर उंचीवरून पहिले आपल्याला बाजू काढून घेऊ. तर उंचीचं सूत्र काय माहिती आहे तुम्हाला काय तर सांगा उंची बरोबर काय तर बघा दिला आहे वर्गमुळात 3 वर्गमुळात 3/2
गुणिला काय फक्त बाजू. येईल लक्षात. याच्यावरनं काय काढून घेऊ शकतो आपण, बाजू काढून घेऊ शकतो. ठीक आहे. तर पहा उंची दिली आहे किती 5 वर्गमुळात किती 3 ही झाली बाजू, सॉरी उंची. बरोबर काय तर वर्गमुळात 3/2 गुणिला बाजू. बाजू म्हणजे काय x. ठीक आहे. आपण बाजूच्या ठिकाणी x ठेवला आहे तर x ची रेट म्हणजेच आपली काय राहील बाजू. तर x हा 5 वर्गमुळात 3 छेदामध्ये काय येईल, छेदामध्ये येईल वर्गमुळात 3 आणि अंशामध्ये काय जाईल हा 2. येईल ना लक्षात. चला तर काय होईल वर्गमुळात 3 कटला मग 5 दुने 10 बरोबर हा x. म्हणजे आपली बाजू किती मिळाली तर 10 मिळाली. उंचीच्या सूत्रावरून आपण काय काढून घेतली, बाजू काढून घेतली. मग आता म्हटलं काय यांनी म्हटलं आहे क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळ बरोबर काय आहे, क्षेत्रफळ बरोबर आता सूत्र यूज करू ते वर्गमुळात 3/4 गुणिला काय तर बाजूचा वर्ग. काय तर बाजूचा वर्ग. येईल लक्षात. मग आपल्याला बाजू मिळाली आहे ही 10 तर 10चा वर्ग 100 आपण डायरेक्ट लिहू शकतो किंवा 10 गुणिला 10 पण लिहू शकता. मग पहा क्षेत्रफळ बरोबर काय तर वर्गमुळात 3/4 गुणिला 10 गुणिला 10. ओके. चला काय करता येईल मग हा या दोन्ही याला भाऊ 2 दुने 4 2 पंच 10 2 2 पंच 10 म्हणजे काय राहिलं 5 5 25 वर्गमुळात 3. मग आपलं क्षेत्रफळ किती बनलं हे तर क्षेत्रफळ बनलं आहे पहा 5 5 किती हा 25 आणि वर्गमुळात राहील हा 3. येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर सेमीचा वर्ग. ओके. काय केलं पहा पहिले उंचीवरून बाजू काढली आणि त्या बाजूवरून क्षेत्रफळ आपल्याला इझिली काढते. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्षात प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. समभुज त्रिकोणाची उंची 12 वर्गमुळात 3 सेमी असेल तर त्या क्षेत्रफळ किती तर त्याचे क्षेत्रफळ किती. येईल लक्षात. मग आपल्याला काढायचं काय उंचीवरून क्षेत्रफळ काढून घ्यायचं आहे. मग कसं काढता येईल पहा उंचीवरून पहिले बाजू काढून घेऊ आपण. याच्यापूर्वी याच पद्धतीचं गणित सोडवलंय आपण. तर उंचीचं सूत्र काय तर उंची बरोबर काय दिलाय पहा वर्गमुळात 3/2 गुणिला काय तर बाजू. ओके. वर्गमुळात काय 3/2 गुणिला बाजू. मग मला सांगा उंची त्यांनी दिली आपल्याला काय दिली आहे 12 वर्गमुळात 3 बरोबर हे सूत्र लिहून घेऊ. वर्गमुळात 3/2 गुणिला काय बाजू. बाजूच्या ठिकाणी ठेवतो मी x. मग x ची रेट म्हणजेच काय आपल्याला बाजू काढायची आहे x हा काय 12 वर्गमुळात 3 आणि छेदामध्ये काय तर वर्गमुळात 3 आणि अंशामध्ये काय जाईल हा 2. ओके. मग वर्गमुळात 3 परत कटला राहिला काय 12 दुने 24 तर हा झाला काय 24 बरोबर x. हे झाली आपली बाजू सेमी एककामध्ये. हे कोणत्या एककामध्ये निघते सेमी. ठीक आहे. चला तर काय त्यानंतर आपल्याला क्षेत्रफळाकडे वळायचं आहे. पहा क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग. काय बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करून घ्यायचं आहे आपल्याला तर क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 मी जसेच्या तसंच ठेवलाय. बाजू आपल्याला मिळाली आहे किती 24. या ठिकाणी लिहितोय मी पहा 24 गुणिला 24. 24चा वर्ग 576 सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आपण 24 गुणिला 24 करू 4 1 4 4 7 24. येईल लक्षात. बस झाला यांचा गुणाकार करून लिहायचं काम आहे. मग क्षेत्रफळ किती तर क्षेत्रफळ बरोबर पहा 6 चौक 24 किती राहिले 2 6 2 12 13 14 हे किती झाले 144 गुणिला म्हणजेच काय डायरेक्ट आपण लिहू शकतो काय तर वर्गमुळात किती 3. हे लक्षात. म्हणजे उत्तर काय पहा 44 चा गुणाकार 6 सोबत केल्यानंतर 144 आणि वर्गमुळात 3 जशाच्या तसं. म्हणजे उत्तर काय क्षेत्रफळ बरोबर 144 वर्गमुळात 3 सेमीचा वर्ग. येईल लक्षात. सेमी स्क्वेअर लिहू शकतो आपण. येईल लक्षात. चला तर या पद्धतीचे आपण 2 गणित पाहिले. यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता. लक्षात प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी असेल. बाजू किती दिल्या 10 सेमी असेल तर क्षेत्रफळ व उंची काढा. काय म्हटलंय क्षेत्रफळ व उंची काढा. बाजू दिल्यानंतर क्षेत्रफळ आणि उंची काढणं अतिशय सोपी जाते. तर पहा सुरुवातीला म्हटलं क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ सुरुवातीला काढून घेऊ आपण. क्षेत्रफळ बरोबर काय तर वर्गमुळात 3/4 गुणिला काय तर बाजूचा वर्ग. काय बाजूचा वर्ग. हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र. मग वापरून घेऊ आपण. पहा बरोबर म्हणजेच काय तर क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला बाजू. बाजू किती दिला आहे आपल्याला 10. मग 10 गुणिला 10 आपण असं लिहून घेऊ शकतो. ठीक आहे. चला तर काय होईल 2 2 4 2 पंच 10 2 1 2 आणि 2 पंच 10 म्हणजे 5 5 किती
तर 25 आणि वर्गमुळात किती 3. हे काय काढलं आपण, हे काढलंय आपण क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ बरोबर किती, 25 वर्गमुळात 3 सेमी स्क्वेअर, सेमीचा वर्ग. येईल लक्षात. हे झालं आपलं क्षेत्रफळ. आता काढायला सांगितलं त्यांनी उंची. मग याच पद्धतीने आपण उंची सुद्धा काढून देऊ. उंची सूत्र दिलेलं आहे पहा. उंची बरोबर काय, तर वर्गमुळात 3/2 गुणिला काय, फक्त बाजू. काय दिलंय, बाजू. हे लक्षात. क्षेत्रफळामध्ये बाजूचा वर्ग असतो आणि उंची काढताना फक्त बाजू असते, हे लक्षात ठेवा. चला तर उंची कशी काढता येईल आपल्याला. उंची बरोबर काय, वर्गमुळात 3/2 दर्शवत असायला तो बाजू किती दिली आहे 10, फक्त 10 लिहून घ्या. म्हणजेच काय, बेक बे 5 10. मग हे डायरेक्ट लिहू शकतो आपण. मग सांगा उंची बरोबर काय, तर 5 जशाच्या तसा आणि वर्गमुळात आपले हे 3. येईल लक्षात. हे कोणत्या एककात निघेल, तर सेमी एककात मिळेल. येईल लक्षात. पहा या ठिकाणी क्षेत्रफळ किती मिळाला, 25 वर्गमुळात 3 सेमीचा वर्ग. आणि त्यानंतर उंची किती मिळाली, तर 5 वर्गमुळात 3 सेमी. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 7, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ठीक आहे. पहा काय म्हटलंय, समभुज त्रिकोणाची बाजू 14 सेमी असेल. किती, 14 सेमी असेल तर क्षेत्रफळ व उंची काढा. दोन्ही काढून घ्यायचं आहे. याच्यापूर्वी एक गणित झालंय आपलं. ठीक आहे ना. काय, क्षेत्रफळ व उंची काढा. मग क्षेत्रफळाचं सूत्र सांगा मला. तर क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिला काय, तर बाजूचा वर्ग. काय, बाजूचा वर्ग. मग काढायचं आपल्याला क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळ बरोबर परत वर्गमुळात 3/4 लिहून घेतोय आणि बाजू आपल्याला दिली आहे किती, 14. मग काय, 14 गुणिला 14. वर्ग वगैरे लिहिण्यापेक्षा त्याच संख्येचा गुणाकार करून टाकायचा, म्हणजेच वर्ग होतो. चला, 2 दुनी 4 आणि 2 साती 14. परत 2 1 2 आणि 2 साती 14. झालं उत्तर. काय राहिलं, 7 साती 49. या ठिकाणी लिहितो 49 आणि वर्गमुळात 3. हे काय काढलं आपण, क्षेत्रफळ. हे कोणत्या एककात असते, तर इथे सेमी दिला आहे, त्याच्यामुळे सेमीचा हा काय असायला पाहिजे, वर्ग असायला पाहिजे. येईल लक्षात. म्हणजे या गणिताचं उत्तर काय, 49 वर्गमुळात 3 सेमीचा वर्ग. ठीक आहे. चला तर त्यानंतर आपण लिहून घेऊ उंची. उंची काढायची. मग मला सांगा उंची बरोबर काय, तर उंची सूत्र दिलेलं आहे वर्गमुळात 3/2 गुणिला काय, तर बाजू. ओके. मग काय करता येईल, बाजू तर दिलीच आहे आपल्याला. मग काय, तर उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिला काय, बाजू किती आहे, तर 14 आहे. ओके. आता 2 1 2 आणि 2 साती 14. मग झालाय 7 वर्गमुळात 3. हे झाली उंची आपली. उंची किती, तर 7 वर्गमुळात 3. हे झालं सेमी. हे लक्षात. तर पहा या पद्धतीनं हे सर्व समभुज त्रिकोणावर आधारित गणित आपले संपले आहेत. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा एक नवीन प्रकार घेऊया. तर थांबून जाऊ. सर्वांचे धन्यवाद.